वहाँ से कुलगुरु सो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तसेच माझे सर्व गुरु प्राचार्य, प्रथमतः नमस्कार। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 भारतीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल आणि सुधारणा सुचवते। हे धोरण भारताचे शैक्षणिक प्रणाली आधुनिक लवचिकता, समावेश आणि गुणवत्ता सुनिश्चित करणारे उद्देशाने तयार करण्यात आले आहे। यामध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक सुधारणा केल्या जातात। NEP 2020 अंमलबजावणीचे मुख्य बाबी शाळा आणि मुलांच्या पद्धती सुधारणा। मुलांच्या शिकवणी जास्त विद्यार्थ्याभिमुख आहे आणि सृजनशील बनवण्यासाठी शाळा शिक्षणाची पद्धत मोठे बदल केले जाते। 5+3+4 पद्धती शालेय शिक्षण 4 स्तरामध्ये विभागले आहे। प्रारंभिक शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक। मुलांचा मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकास ध्यानात घेतला जातो। भाषेचे महत्त्व, विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिकवले जाते आणि खास करून पहिले 5 वर्षात इतर भाषांचे अभ्यासाला प्रोत्साहन देण्यात येईल। गुणवत्तेतील सुधारणा, शालेय शिक्षणाचा गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नवे मूल्यांकन पद्धती, राष्ट्रीय शैक्षणिक मानक आणि गुणवत्ता फॉर्मिक आणि उच्च शिक्षण प्रणालीतील बदल, अधिक लवचिकता, विद्यार्थ्यांना वेळोवेळी कोर्स बदलण्याचे आणि त्याचे शिक्षण प्रमाणपत्र प्रमाणित करणारे विविध पर्याय मिळण्याची सुविधा, मल्टी डिसिप्लिनरी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करणे, डिजिटल शिक्षणाचा प्रोत्साहन, शिक्षणाच्या डिजिटल माध्यमाचा वापर आणि सध्या स्कूल्स व कॉलेजेसमध्ये डिजिटल शिक्षणाचे तंत्रज्ञानाचा समावेश, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आणि NCERTच्या शैक्षणिककडे वापर, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि विकास, शिक्षकासाठी सातत्याने व्यावसायिक विकास कार्यक्रम आणि प्रशिक्षण, शिक्षकाच्या भूमिकेत वाढ आणि त्यांना आर्थिक दर्जेदार शिक्षण दिले जाईल। समावेश शिक्षण, वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना समावेश शिक्षण पद्धती वाढवणे, समावेश आणि सर्व समावेशक शिक्षण प्रणालीला निर्माण करणे। अंमलबजावणीसाठी आव्हाने, या धोरणाची अंमलबजावणी ठरवण्यात आणि नियंत्रित करण्यात काही अडचणी येऊ शकतात, जसे की संसाधनाची कमतरता, शिक्षकाचे प्रशिक्षण तसेच शालेय पायाभूत सुविधांची तयारी। धोरणाची कार्यान्वित प्रक्रिया विविध राज्यांमध्ये समान पद्धतीने होणे आवश्यक आहे, कारण भारतीय राज्याच्या शैक्षणिक सिस्टीम वेगळ्या स्तरावर कार्यरत आहे। NEP 2020 ची अंमलबजावणी काही काळ घेणारी प्रक्रिया आहे, पण दीर्घकाळाने दृष्टिकोनातून ही शैक्षणिक प्रणालीचे सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल आणि बहुउद्देशाकीय आणि समग्र शिक्षण, वर्गात अनुभवयुक्त शिक्षण, विविध प्रवाहामध्ये विषय ज्ञानाचे एकत्रीकरण, रोट लर्निंगपेक्षा संकल्पना स्पष्टीकरणावर भर, अभ्यासक्रमात लवचिकता, विद्यार्थ्यांना विषयामध्ये निवड करण्याची संधी देते, कमी म्हणजे जास्त दृष्टिकोन महत्त्वाच्या संकल्पनावर प्रकाशित टाकतो, आवडीवर आधारित विषयावर समावेश आहे, व्यावसायिक शिक्षण, निवडलेल्या कॅरियर मार्गात व्यावहारिक अनुभव मिळावा, रोजगाराची संधी मिळावा। एवढेच मी माझ्या आजच्या भाषणातून सांगू इच्छितो। मी विद्यार्थी श्री राजू लालू गायकवाड, दादासाहेब देवदास नामदेव भोळे कला वाणिज्य कॉलेज भुसावळ, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव।